नमस्कार, आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। योगेंद्र यादव यांच्या कार्यक्रमात वंचितचा गोंधळ, पोलिसांच्या सहकार्याने तणाव टळला। उद्यापासून विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात, 22 ते 29 ऑक्टोबर पर्यंत भरणार अर्ज। अकोल्यात मोठ्या प्रमाणात करवा चौथ उत्सव साजरा, पतीच्या दीर्घायुष्याचा उत्सव। पीक विमा कंपनीची मुजोरी वाढली, पीक विमा अर्जासाठी पैशांची मागणी। मागील 48 तासात अनेक भागांमध्ये पाऊस, शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान भरपाई केव्हा? आता सविस्तर बातम्या। भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। आज अकोल्यात योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत या चर्चेवर विचारसभा सुरू होती। या विचारसभेत योगेंद्र यादव भाषण करत असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या विचारसभेत गोंधळ घातला। योगेंद्र यादव यांचं भाषण सुरू असताना त्यांचे भाषण बंद पाडले। अकोल्यातल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवनमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला। मोठ्या संख्येने वंचितच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर गोंधळ घातला आणि योगेंद्र यादव यांना घेरलं। संविधानाच्या दृष्टिकोनातून काय चर्चा झाल्या, त्यांना जाब विचारला जात आहे। जवाब दो असे नारे देत आहेत। स्टेजवर जात माईक, खुर्च्या आणि सामान खाली फेकून दिले। मात्र विचारांचा विरोध हा विचाराने करावा लागतो। जर कुठल्या बाबींवर काही अडचण असेल तर वंचितच्या कार्यकर्त्यांनी आपल्याशी चर्चा करायला हवी होती। गोंधळ घालणे ही संस्कृती नाही, असे प्रतिपादन पत्रकार परिषदेत योगेंद्र यादव यांनी केले। 22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे व नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात होणार आहे। 29 ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार असून विधानसभेची रणधुमाळी खऱ्या अर्थाने उद्यापासून सुरुवात होणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे। अकोला जिल्ह्यात अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर या 5 मतदारसंघात विधानसभा निवडणूक होत आहे। या 5ही मतदारसंघात कोरे नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकारण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात स्थानिक पातळीवर अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत। ते तिथे सबमिट करावे लागणार आहेत। अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवार गुरुपुष्यामृत योग म्हणून हा गुरुवार महत्त्वाचा वार आहे। संत गजानन महाराज भक्तांसाठी गुरुवार महत्त्वाचा वार आहे, त्यामुळे गुरुवारी सर्वाधिक अर्ज दाखल होण्याची चिन्ह आहेत। अद्याप सर्वच राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार घोषित होणे बाकी आहे, पण अर्ज दाखल करण्यासाठी अनेक इच्छुक गुरुवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनावर देखील याचा भार राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग पाहता विधानसभा निवडणुकीत 24 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या अधिक असेल। संपूर्ण भारतातील विवाहित महिलांनी 20 ऑक्टोबर रोजी करवा चौथ सण मोठ्या उत्साहात साजरा केला। करवा चौथच्या निमित्ताने अकोल्यातील बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल झाल्याचे दिसून आले।
कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी दरम्यान साजरा केला जातो। विवाहित महिला या दिवशी निर्जल व्रत पाळतात। उपवास पहाटेपासून सुरू होतो आणि त्यानंतर सर्गी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजवानीची सुरुवात होते आणि चंद्राच्या दर्शनाने त्याची सांगता होते। चंद्र पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्या पतीकडून अन्न आणि पाणी दिले जाते आणि त्यानंतर त्या उपवास सोडतात। करवा चौथच्या निमित्ताने अकोला शहरातील बाजारपेठेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती। यामध्ये प्रामुख्याने कपडे, दागिने, मेकअप, पूजा साहित्य आणि भेटवस्तू यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली। सोन्या चांदीच्या दागिन्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली। परिणामी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होती। वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा निर्जला व्रत पाळतात। या दिवशी पतीही आपल्या पत्नीला भेटवस्तू देतात। सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत स्त्रिया निर्जल उपवास करतात आणि चंद्राची पूजा करून काहींच्या हातून पाणी पिऊन हे व्रत समाप्त करतात। याबाबत महिलांनी आरआरसी न्यूजकडे प्रतिक्रिया व्यक्त केली। हम सुहागने अपने सुहाग की लंबी कामना के लिए करते हैं। पति की लंबी उम्र के लिए हम ये करवा चौथ का व्रत रखते हैं। करवा चौथ की शुरुआत पहली बार माता पार्वती ने शिव जी के लिए रखा था, तब से हो रही है। पीक विमा कंपन्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून वाशिमच्या रिसोड तालुक्यात पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असून विमा प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून पैसे घेतानाची व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात एआयसी पीक विमा कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईसाठी पैसे मागत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत। गोटा, चिखली, हराळ या गावांमध्ये कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना 100% नुकसान दाखवू पण त्यासाठी पैसे द्या असे सांगत आहेत। यापैकी एका कर्मचाऱ्याचा पैसे घेतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर हा अन्याय होत असून शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे। त्यामुळे या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे। जे पीक विम्यासाठी आम्ही तक्रारी केल्या होत्या त्याच्या ते जे एआयसी जे कंपनी आहे त्याचे जे प्रतिनिधी आले होते त्यानं आमच्याकडून पैशाची मागणी केली होती। तर नाही तर म्हणजे पैसे नाही दिले तर आम्ही ते नुकसान भरपाई जास्त टाकणार नाही, जर पैसे देसाल तर जास्त नुकसान भरपाई टाकून देऊ अशी मागणी केली होती त्यांनी। मागील 48 तासांपासून विविध ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे अकोला, बुलढाणा, वाशिम या तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे केले आहे। त्यामुळे त्वरित पंचनामे करून मदत देण्याची मागणी होत आहे। मागील 48 तासात खामगाव तालुक्यातील पळशी बुद्रुक मंडळात 75.8 मिलीमीटर, वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील करंजी मंडळात 72 मिलीमीटर तर मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव 2 मंडळात 75.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। बुलढाणा जिल्ह्यात 18 व 19 ऑक्टोबर या 2 दिवसातील पावसामुळे सुमारे 15,233 हेक्टरवर पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल यंत्रणांनी तयार केलाय। यात खामगाव तालुक्यात 55 गावात 18,237 शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी, मका, भाजीपाल्याचे 14,396 हेक्टरवर नुकसान झाले। अकोला जिल्ह्यातही 18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्वरित पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे। अकोला तालुक्यातील आखतवाडा नजीकच्या गावांचा प्रश्न निर्माण होत असून रस्त्यावर स्वच्छता ठेवाल तरच बस गावात आणू असा बस चालक वाहकाने दम भरला असून परिस्थिती पाहून समाजसेवकांनी स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे। ग्रामीण भागात एसटीची फेरी सुरू होणे म्हणजे अप्रूप आहे, परंतु गावकऱ्यांची कृती बस फेरी बंद होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे असे दिसते। तालुक्यातील आपातापाजवळच्या आखतवाडा आणि परिसरात ही समस्या निर्माण झाली आहे। गावात सकाळी बस आली की विद्यार्थी, गावकरी सगळ्यांची सोय होते। मध्यंतरी बसेस कमी असल्यामुळे फेरी बंद होती, ती कशीबशी सुरू झाली, परंतु आता रस्त्यावरील अस्वच्छतेमुळे फेरीवर गदा आली आहे। या गावात हागणदारी मुक्त योजनेची वाट लागलेली दिसते। गावातील समाजसेवकांनी गावकऱ्यांना आवाहन करून कोणीही रस्त्यावर घाण करू नये असे म्हटले आहे, नाहीतर सुरू असलेली बस फेरी बंद व्हायला वेळ लागणार नाही अशी चर्चा होत आहे। पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शहीद दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली।
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शहीद दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी पोलीस स्मृती दिनाचे महत्त्व विशद करताना जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह म्हणाले की कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या 10 पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ 21 ऑक्टोबर रोजी देशभरात शहीद दिवस साजरा केला जातो। शहीद स्मारकावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले। या कार्यक्रमात शहीद झालेल्या जवानांना बंदुकीतून गोळ्या घालून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अभय डोंगरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक व पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिल्या। त्यांनी नुकतेच पोलीस अधीक्षक कार्यालयात निवडणूक नियोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले होते। विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बंदोबस्त वाढवला असून या संदर्भात बैठकांचे सत्र सुरू आहे। यावेळी निवडणूक प्रशिक्षण व आदर्श आचारसंहिता होती। पोलीस स्टेशन स्तरावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, अवैध शस्त्रे व अवैध दारूवर छापे टाकणे, अटक वॉरंटबाबत विशेष मोहीम राबवणे, परवानाधारकांकडून शस्त्रे जमा करणे आदींबाबत पोलीस विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत। गेल्या 2 दिवसांपासून शहरातील सर्वच मुख्य चौकात चोख पोलीस बंदोबस्त दिसत आहे। सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे। संशयितांवरही कारवाई केली जात आहे। निवडणूक प्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग कटिबद्ध आहे। शांततापूर्ण आणि भयमुक्त वातावरण पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या सर्व माहितीचे पालन करण्याचा प्रयत्न केला जात आहे। भाजपाच्या पहिल्या यादीत अकोल्यातील एका आमदाराचे नाव जाहीर करत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग भाजपने फुंकले। पहिल्या यादीत अकोल्यातील एकच जागा जाहीर करण्यात आली आहे। इतर जागांची घोषणा कधी असा प्रश्न उपस्थित होतोय। भाजपचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना पुन्हा पक्षाने संधी दिली आहे। रणधीर सावरकर हे दमदार उमेदवार म्हणून समोर आले असून ते प्रदेश भाजपचे सरचिटणीस आहेत। त्याचबरोबर पहिल्या यादीत बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे ॲडव्होकेट आकाश पुणकर, त्याचबरोबर चिखलीच्या विद्यमान आमदार श्वेता महल्ले यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केलाय। जळगाव समूह येथून डॉक्टर संजय कुटे, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे प्रताप अडसड, अचलपूर येथून प्रवीण तायडे यांच्या नावावर भाजपाने शिक्कामोर्तब केले आहे। गेल्यावेळी तिकीट कापलेले बावनकुळे यांना तिकीट दिले असून पहिले नाव या यादीत देवेंद्र फडणवीस यांचे आहे। एकूण 99 लोकांचे तिकीट आज भाजपाने जाहीर केले। यामध्ये 13 महिलांचा समावेश आहे। तर अकोला पश्चिम मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता राजकीय गोटात व्यक्त केली जात आहे। त्याचबरोबर या मतदारसंघात भाजप अंतर्गत इच्छुकांची मोठी यादी आहे। यात दिवंगत आमदार लालाजी यांची स्नुषा, अर्चना शर्मा, विजय अग्रवाल, मोतीसिंह मोहता, डॉक्टर अशोक कोळंबे, हरीश अलीमचंदानी, अश्विनी हातवळणे, सिद्धार्थ शर्मा यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात होती। इतके इच्छुक पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहेत। त्यामुळे ही जागाच थेट राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची तयारी खुद्द प्रदेशाध्यक्षांनी वर्तवली होती। दरम्यान अकोट मतदारसंघात विद्यमान आमदारांबद्दल तीव्र नाराजी आहे। इतकेच नाही तर मूर्तिजापूर मतदारसंघात विद्यमान आमदाराच्या विरोधात बार्शी टाकळीतील उद्रेकाची दखल प्रदेश स्तरावर घेण्यात आली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। योगेंद्र यादव यांच्या कार्यक्रमात वंचितचा गोंधळ, पोलिसांच्या सहकार्याने तणाव टळला। उद्यापासून विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात, 22 ते 29 ऑक्टोबर पर्यंत भरणार अर्ज। अकोल्यात मोठ्या प्रमाणात करवा चौथ उत्सव साजरा, पतीच्या दीर्घायुष्याचा उत्सव। पीक विमा कंपनीची मुजोरी वाढली, पीक विमा अर्जासाठी पैशांची मागणी। मागील 48 तासात अनेक भागांमध्ये पाऊस, शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान भरपाई केव्हा?
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.